तर अंजना कृष्णा प्रकरणावरती सुप्रिया सुळे यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। मोदी शहांनी दखल घ्यावी असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। महिला अधिकाऱ्याशी असं वागणाऱ्यांवर कारवाई व्हावी असं सुद्धा खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय, मागणी केली आहे। तर खासदार सुप्रिया सुळे यांनी नेमकी काय मागणी केली आहे ती पाहूयात। सत्ताधारी पक्षाचे सदस्य IPS अंजना कृष्णा यांच्या पात्रतेवर हल्ला करत आहेत। हा आपल्या संविधानावर गंभीर आघात आहे असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। जेव्हा निवडून आलेले अधिकारी व्यक्तीच्या चारित्र्य हननाचं आयोजन करतात तेव्हा ते कायद्याचं शासन कलम 14 आणि 311 यांचं उल्लंघन होतं। महिला अधिकाऱ्यांवर अशा पद्धतीने हल्ले करणे हे संवैधानिक लिंग समानतेच्या हमीचंही उल्लंघन आहे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। राजकीय धमकीपासून संरक्षण मिळणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या संविधानात अंतर्भूत भारताची संकल्पना टिकून राहील। आम्ही अपेक्षा करतो की सार्वजनिक पदाची प्रतिष्ठा आणि नागरी सेवेचे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी योग्य कारवाई केली जाईल असं सुप्रिया सुळे यांनी म्हणत नाराजी व्यक्त केली आहे।